नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला अख्खा मसूरची ढाबा स्टाईलमध्ये भाजी बनवून दाखवणार आहे। तर ती तुम्हाला कशी वाटते अख्खी पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। माझी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जय मल्हार। तर बघू शकता अख्खा मसूर मी रात्री भिजत ठेवले होते। आता हे पावशेर डाळ आहे अख्ख्या मसूरची। आता आपण हिला कुकरला लावूया आणि कुकरला लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। तर चला मी दाखवते। डाळ चांगली मिक्स केली आहे मी। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा हळद ओतायची आहे। चवीनुसार आपण मीठ पण टाकायचं आहे ह्याच्यात आणि कुकरला 2 शिट्ट्या आता घ्यायच्या आहे। चला। नमस्कार, आता आपल्याला अख्खा मसूरसाठी लागणारी मी सामुग्री सांगत आहे तुम्हाला। आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या कांड्या, 1 टमॅटो, कोथिंबीर, तमालपत्र आणि 3 कांदे मोठे घेतले आहे मी बारीक कापून। अख्खा मसूरसाठी लागणारे मसाले: मिरची पावडर 1 चमचा, जिरं अर्धा चमचा, किचन किंग मसाला 1.5 चमचा आणि धना पावडर ही मी अर्धा चमचा घेतली आहे आणि लागणारा बटर जे आता मी तुम्हाला दाखवणारच आहे मी कसं वापर करणार आहे। तर चला आपण रेसिपी करूया अख्ख्या मसूरची। बघू शकतात आपली डाळ चांगली शिजली आहे। तर आपण आता बनवायला घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण वाटण करून घेऊया। आता याचं आपण वाटण तयार करूया। आता कढई चांगली तापली आहे। आपण ह्याच्यामध्ये अंदाजाने तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही तेल ओता। मला जितकं लागतंय तेवढं मी घेतलं आहे। ह्याच्यामध्ये आपण आता जिरं टाकूया। आता जिरं चांगलं तडतडलं आहे। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकूया। आणि आता कांदा आपण जो कापलेला होता तो त्याच्यामध्ये मिक्स करूया। आता हे चांगलं लाल करूया आपण मीडियममध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकूया। आता आपला कांदा लाल झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणचं वाटण टाकूया। लाल मिरची पावडर मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे मी किती घेतली आहे ते। धना पावडर, किचन किंग मसाला। आता हे सगळं एकत्र करायचं। बारीक गॅस करायचा।
आता मी ह्याच्यामध्ये टमाटा टाकला आहे आणि थोडंसं मीठ टाकलं. आता हे सॉफ्ट होण्यासाठी आपण 2 मिनटं गॅसवर बारीक करून ठेवूया मसाला मुरण्यासाठी. आता आपण उघडून बघूया मसाला कसा झाला आहे. बघू शकता तुम्ही कशी तर्री आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कुकरला लावलेली डाळ टाकूया. एकत्र करू आपण. आणि परत एकदा बारीक गॅसवर 5 मिनिटासाठी ठेवूया. आता आपण थोड्या वेळ 2 मिनिटं खोलूया. उकळी आली आहे चांगली. बारीक गॅसवर ठेवले मी. त्याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकूया. आणि 1 चम्मच आपण मस्का टाकूया. आता आपण अजून 2 मिनिटासाठी परत बारीक गॅसवर शिजायला ठेवूया. आता आपण उघडून बघूया. बघा कशी वाटली तुम्हाला. बघून घ्या नीट. अशा प्रकारे मी बनवले आहे. कशी वाटली तुम्हाला अख्खा मसुराची रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आपलं पूर्ण ताट तयार आहे. अख्खा मसूर, जिरा राईस आणि कांदा या सर्वांनी जेवायला. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जय मल्हार.